बाजारामध्ये छान कैऱ्या आल्या आहेत, तर या कैऱ्यांचा आस्वाद वर्षभर घेता यावा यासाठी आपल्याकडे बऱ्याच पारंपरिक रेसिपी आहे किंवा त्यामध्ये कैरीचे लोणचे आहे, कैरीचा गुळांबा आहे, कैरीची चटणी किंवा कैरीचा जाम आहे। तर त्यातलाच आज आपण करणार आहोत वर्षभर टिकणारा कैरीचा जाम। करायला एकदम सोपा आहे। तुम्ही याला जाम सुद्धा म्हणू शकता किंवा चटणी सुद्धा म्हणू शकता। नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण करतोय मस्त रसरशीत वर्षभर टिकणारा कैरीचा जाम। शिकायची रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 4 कैऱ्या अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजायला ठेवल्या होत्या। भिजल्यामुळे या कैरीचा जो देठावरचा चिकाचा भाग असतो तो निघून जातो, त्यामुळे कैरी पाण्यात भिजवून ठेवा। आणि कैरी घेत असताना आपल्याला छान अशी हिरवीगार बघून घ्यायची, पिकलेली कैरी आपल्याला घ्यायची नाही, छान अशी कडक बघून कैरी आपल्याला घ्यायची आहे। आता कैऱ्या आपण छान अशा धुवून घेतल्या, त्याचा संपूर्ण चीक काढून घेतला। त्यानंतर एक सुती कॉटनच्या कपड्याने संपूर्ण कैरी आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे, त्यामध्ये एकही पाण्याचा थेंब लागता कामा नये। आता कैऱ्या आपण स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहे। आता या कैऱ्या आपण सर्व शिलून घेऊया, त्याचे सर्व साल काढून घेऊया। ही साल न काढता वापरली तर याची जर अशी कडवट किंवा तुरट चव लागू शकते, त्यामुळे साल काढून आपण कैरीचा वापर करूया। तर अशाच प्रकारे आपण सर्व कैऱ्यांची साल काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी सर्व कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे। देठाचा भाग सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे, तो सुद्धा या चटणीमध्ये किंवा या जाममध्ये तुरट लागण्याची शक्यता असते, त्यामुळे देठाचा भाग सुद्धा आपण काढून घेऊया। तर मी सर्व कैऱ्यांची देठाचा भाग काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला या कैऱ्यांचे जाडसर अशा फोडी करून घ्यायच्या आहे। तर मी अशा पद्धतीने एकाचे 2 भाग करून घेतले, त्याला आपण अशा पद्धतीने बारीक बारीक कापून घेऊया, जेणेकरून हे मिक्सरला हे पटकन फिरले जाईल। त्यामुळे आपण याचे जराशे जाडसर किंवा बारीक असे काप तयार करून घेऊया। तर याचा जो कोळीचा भाग आहे तो जरा कडक असल्यामुळे तो जो कोळीचा भाग असतो तो आपण अशा पद्धतीने काढून घेऊया, म्हणजे तो आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कडक येणार नाही। त्यामुळे अशा पद्धतीने याचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेऊया। जो आपला कोळीचा भाग असतो तो अजिबात वापरायचा नाही, त्याने आपल्या जामाला कडसरपणा येईल। तर अशा पद्धतीने मी जाडजाड फोडी या ठिकाणी काढून घेतलेल्या आहे, तुम्ही बघू शकता। कोळीचा भाग सुद्धा मी काढून घेतलेला आहे। आता मी या ठिकाणी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये आपल्याला सर्व या कैरीच्या फोडी घालायच्या आणि थोडे सुद्धा पाणी न घालता हे कैरीच्या फोडी आपल्याला छान असे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने मी छान फिरवून घेतलेले आहे। खूप जास्त बारीक सुद्धा केलेले नाही किंवा खूप जास्त असे जाड सुद्धा ठेवलेले नाही, थोडीशे असे 1-2 फोडी राहिल्या तरी चालेल, थोडीशे असे दरदरीत असले तरी चालेल। तर आता आपण कैरी बारीक करून घेतलेले आहे। त्यानंतर मी या ठिकाणी 2 कप गूळ घेत आहे। तर गूळ आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे। तर टोटल मी या ठिकाणी 2 कप गूळ घेतला। तर मी या ठिकाणी जाम करण्यासाठी आंबट कैरीचा वापर केलेला आहे, जो आपण लोणच्यासाठी कैरी वापरतो त्या कैरीचा मी या ठिकाणी वापर केला आहे। त्यामुळे मी या ठिकाणी 2 कप गूळ घेत आहे। गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता किंवा तुम्ही गुळाऐवजी साखर सुद्धा वापरू शकता। त्यानंतर इथे कढईमध्ये 1 मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे। तेल छान तापले की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा किंवा पाव चमचा जिरे घालायचे। जिरे सुद्धा आपल्याला छान असे फुलून द्यायचे। तुम्ही याऐवजी कलोंजी सुद्धा घालू शकता किंवा मोहरी सुद्धा या ठिकाणी घालू शकता। त्यानंतर आपण जे क्रश करून घेतलेली कैरी होती ती आपल्याला यामध्ये घालायची आणि छान असे परतवून घ्यायची। चटणी जास्ती दिवस टिकावी यासाठी आपण यामध्ये तेलाचा वापर केलेला आहे। तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, म्हणून आपण या जाम मध्ये तेलाचा वापर केलेला आहे। तुम्ही या फोडणीमध्ये मेथीचे दाणे आणि हिंग सुद्धा वापरू शकता, त्याने सुद्धा या जामला एक छान चव येते। आता आपण या फोडणीमध्ये हे कैरीचा क्रश घातलेला होता तो आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे। आता परतला की त्यावर आपल्याला साधारण 2 मिनिट झाकण ठेवायचं। 2 मिनिटानंतर हा कैरीचा क्रश बघा छान असा मऊ पडलेला आहे, त्याला ओलसरपणा आलेला आहे, त्यातले जे पाणी आहे ते जरा थोडे सुटलेले आहे। आता आपण या फोडणीमध्ये ही कैरी चांगली अशी शिजवून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये घालूया पाव चमचा हळद। आता हळद मी आधी घातली नाही, कारण आधी घातल्यामुळे कैरी ही काळी पडली असती, त्यामुळे मी कैरी परतवल्यानंतर हळद घालत आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं। तर मी या ठिकाणी काश्मीरी लाल मिरचीचा वापर केलेला आहे।
त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा। चाट मसाला घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल, पण चाट मसाल्यामुळे या जामला टेस्ट खूप छान येते। आता ही कैरी आपल्याला या मसाल्यांमध्ये चांगले परतून घ्यायची आहे, चांगले असे एकजीव करून घ्यायचे आहे। तर कैरी या ठिकाणी मी चांगली मसाल्यांमध्ये परतून घेतली। त्यानंतर मी या ठिकाणी 2 कप गूळ घेतला होता, तो गूळ मी या ठिकाणी सर्व घालून घेत आहे। तुम्ही हवं तर साखर सुद्धा या ठिकाणी वापरू शकता, फक्त साखरीचे प्रमाण थोडे जास्ती घ्या। जसे की मी 2 कप गूळ घेतले, जर तुम्ही साखर घेणार असेल तर 2.5 कप साखर घ्या। आता गूळ आपल्याला या कैरीच्या क्रशमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, चांगला असा विरघळेपर्यंत मिक्स करायचा। मिक्स करत असताना गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही, मंद गॅसवर हे चांगले मिक्स करून घ्यायचे। आता गूळ आपण या कैरीमध्ये चांगला मिक्स करून घेतला। आता याच्यावर झाकण ठेवून साधारण 1 ते 1.5 मिनिटाची वाफ काढून घेऊया। तर 1 ते 1.5 मिनिटानंतर बघा गूळ या कैरीमध्ये चांगला असा विरघळला गेलेला आहे, त्याचे पाणी सुद्धा सुटलेले आहे, छान असे टेक्स्चर सुद्धा आलेले आहेत, रंग सुद्धा बघा छान असा आलेला आहे। आता आपल्याला गॅस मोठा करायचा आणि साधारण अर्धा ते 1 मिनिट हे छान असे परतवून घ्यायचे आहे। जोपर्यंत हा जाम असा घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असे परतवून घ्यायचे। आता आपण जसजसे हे मिश्रण परतवत जाऊ तसतसं याला रंग छान येतो, सुरेख दिसतो। तर आपला हा जाम तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि संपूर्ण गार करून घेऊया। तर या ठिकाणी मी हा जाम गार करून घेतलेला आहे, रंग बघा छान असा आलेला आहे, दाटसरपणा सुद्धा याला आलेला आहे। आता आपण संपूर्ण गार करून घेऊया आणि मगच आपल्याला हा एका बर्नीमध्ये भरून ठेवायचा। बर्नीमध्ये भरून ठेवत असताना बर्नी संपूर्ण कोरडी घ्यायची आहे, कुठलाही प्रकारचा पाण्याचा थेंब लागता कामा नये, नाहीतर हा जाम लवकर खराब होतो, त्याला लवकर बुरशी लागते। त्यामुळे बर्नी कोरडी स्वच्छ घ्या। आता हा जाम भरत असताना शक्यतो काचीच्या बर्नीचा वापर करा, प्लास्टिकच्या बर्नीचा वापर करू नका। काचेच्या बर्नीमध्ये हा जाम वर्षभर आरामशीर टिकतो। तर अशा प्रकारे आज आपण मस्त वर्षभर टिकणारा रसरशीत कैरीचा जाम कसा करायचा ते बघितलं। तुम्ही याला कैरीचा जाम सुद्धा म्हणू शकता, गुळांबा सुद्धा म्हणू शकता किंवा चटणी सुद्धा म्हणू शकता। तर तुम्हाला ही कैरीच्या जामची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।